बघा, आज आपण वेट लॉससाठी मोड आलेलं मुगाचं सूप बनवतोय। यासाठी बघा छान असे मोड आणून घेतलेले मूग आहेत। आता हे मी 4 जणांसाठी करते, त्याच्यामुळे 1 वाटी घेतले। तुम्ही 2 जणांसाठी करायचं असलं तर अर्धीच वाटी घ्या, कारण का याचं सूप खूप होतं। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। बघा, याच्यात आता आपण मिरची आणि अद्रक थोडं टाकून घेऊन बारीक करून घेऊयात। बघा, अशा प्रकारे आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे। बघा, एका कढई आपण गरम करण्यासाठी ठेवली, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं एकदम किंचित असं बघा तूप टाकून घेऊयात। बघा, एकदम अर्धा चमच्याला पण कमी बघा मी थोडंसं तूप टाकलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी जिरे टाकून घेऊयात आणि थोडासा लसूण। हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात। याच्यात आपण चिमूटभर हिंग टाकून घेऊयात आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। आता हे व्यवस्थित थोडं परतून घेऊयात। बघा, बघा लसूण चांगलं लालसर थोडा परतला आहे। आता हे आपण जे वाटून घेतलेलं मूग आहेत बघा, मिरची आणि अद्रक याचं वाटण हे आपण टाकून घेऊयात। बघा, आता आपल्याला जेवढं हवं आहे बघा तेवढं याच्यात पाणी ओतून घेऊयात आपण। कारण का हे खूप दाटसर होतं बघा सूप। आता पातळ जर दिसत असलं तर आपण एक 15 ते 20 मिनटं बघा शिजवून घेतल्याच्या नंतर खूप घट्ट होतं हे। बघा, मी आणखीन पाणी टाकून घेणार आहे। बघा, मी आणखीन पाणी ओतून घेतलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित, नाही तर काय होतं खाली थोडंसं कढईला चिकटतं बघा। त्याच्यासाठी यातली गाठी पण व्यवस्थित थोडं घ्यायचं बघा व्यवस्थित करून, आणि हे आपल्याला थोडं शिजून द्यायचं अगोदर 5 मिनटं। एक उकळी काढल्याच्या नंतर आपण मीठ आणि ते टाकून घेऊयात। बघा, थोडीशी उकळी यायला लागली, आता याच्यात आपण मिरपूड टाकून घेऊयात। बघा, याच्यात चवीनुसार आपण सेंधव मीठ टाकून घेऊयात। आता हे मिक्स करून घेऊयात बघा, आणि एक 15 मिनटं बघा व्यवस्थित शिजवून घेऊयात। हे आपलं सूप एकदम तयार झालेलं आहे बघा, कसलं छान दाटसर आणि एकदम पौष्टिक असं। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात, एकदा मिक्स करून घेऊयात बघा। आता आपण गॅस बंद करून घेऊयात। बघा, असं थोडंसं लिंबू पिळायचं बघा याच्यात आणि हलवून मस्त असं हे सूप तयार आहे। तुम्ही पाहू शकतात बघा कसलं छान झालेलं आहे। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि पौष्टिक असं सूप प्यायला पण या, आणि एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असली तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।